नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज। आज अमरावती सिटी न्यूज चॅनलच्या ऑफिसला गोविंद शांती विहार येथील काही लोक आले होते। त्यांनी त्यांच्या समस्या आमच्या समोर मांडल्या। आपण काही अमरावती शहरातल्या खूप मोठ्या समस्या आपण आपल्या चॅनलवर आता दाखवल्या आहे। पावसाचा वेळ चालू आहे आणि येथील जे रस्ते आहे एवढे घाणेरडे रस्ते आहे। मी स्वतः या रस्त्याने आलो आहे, मलाही माहित आहे। आज येथील नागरिक ऑफिसला आले होते, त्यांची जे समस्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, आपण आपलं काय म्हणणं आहे रस्त्याच्या बद्दल? रस्ता तर आधी आमचा झालेला पाहिजे। आम्ही 4 वर्ष झाले 5 वर्ष झाले त्यांच्याकडे जाऊन आलेलो आहे। आज म्हणते सँक्शन झाला, उद्या येऊन बघतो, तर उद्या येऊन बघताले कोणीच नाही आहे। आम्ही आमदार साहेबाकडे गेलो, त्यांनी आमचं म्हणते की आम्ही सँक्शन झाला आहे, नोटीस दाखवते, हे दाखवते, ते दाखवते। त्याच्यामुळे त्यांनी आमचा रोड अजूनही पर्यंत करून दिलेला नाही। आमचे लहान मुलं खेळतात, साप असते, विंचू असते, काही झालं तर त्यांची थोडी जबाबदारी आहे, आम्हालाच पाहावं लागेल ना। तुम्ही त्यांना म्हणा की आमचे रोड लवकरात लवकर करून द्या। रोडची परिस्थिती तुम्ही त्यांना दाखवून द्या। पायदळ सुद्धा चालू शकत नाही, आमचा रोड असा बेकार झालेला आहे। आमचे मुलं कॉलेजमध्ये जाते, गाड्या घेऊन किती वेळा पडलेले आहे। मोठे मुलं आहे माझे, पण गाड्या खूप नवीन गाड्याचे असा भंगार होऊन राहिला रोडच्यानं आणि पडले खूप वेळा। काकाजी, आपलं काय म्हणणं आहे? रोड झाला पाहिजे, कारण मी स्वतः काल पडलो, मी स्वतःच पडलो इथे रोड जाताना। माझं ऑपरेशन झालं आहे, मी चालू शकत नाही, तरी पायदळ जावं लागते, गाडी चालू शकत नाही। त्रास तर आहे, हे तर दिसत आहे, त्रास आहे, भरपूर त्रास आहे। आपण आता तुमची विनंती काय आहे? विनंती हेच आहे की बा आमचे रोड लवकरात लवकर रोड बनवून द्यावा। आणि स्ट्रीट लाईट नाही आहे, अंधार पडते, विचू निघतात, साप निघतात, लहान मुलं खेळतात, शाळा इथे, शाळेमध्ये किती मतदान आहे या एरियात? 600च्या वर, 600-700 पर्यंतच्या वर आहे। आणि मतदानाच्या वेळेस सगळे लोक येतात, मतदान मागतात, सगळे येतात आणि मतदान मागतात आणि बस निघून जातात। त्यांची आमची समस्या काय आहे हे की त्यांनी जाणून घेतलं। अंदर सुद्धा येऊन नाही पाहत। राणा साहेबाला 2-3 वेळा मी म्हटलं, इथं आले होते हे करायला गेटचं, पण आतमध्ये नाही पाहत। माझा पाय फ्रॅक्चर आहे, माझा पाय फ्रॅक्चर झाला, पडलं सांगा।